सारिका हॉटेलचं हे मागचं मैदान आणि खूप छान क्रिकेटचे सामने क्रिकेट सीझन मध्ये आपण बघत असतो आणि आमदार चषक मुरबाड आजचा पहिला दिवस मॅच रंगती आहे बेलपाडा वर्सेस कुडवली या दोन संघांदरम्यान बेलपाडा संघाने नाणेफेक जिंकली प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामना पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाज राहुल सोमणे फलंदाज अनिल आणि देवेन अनिल आहे स्ट्राइक वर स्ट्राइकचा भार सांभाळतोय अनिल नॉन स्ट्राइक एंडवर देवेन कुडवली संघाचे फलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक क्रिकेटचा दांडगा इतिहास जर आपण बघितला तर नक्कीच टेनिस क्रिकेटनं मोठी उंची गाठली आहे दिवसेंदिवस टेनिस क्रिकेटचं हे वैभव वाढत चाललंय क्रिकेटमध्ये यूट्यूबचा आविष्कार आणि लाईव्ह स्ट्रीमर जोपर्यंत आविष्कार झाला तेव्हापासून ग्रामीण स्तरावरचं हे क्रिकेट वाढलं आणि अनेक क्रिकेटपटू ग्रामीण स्तरावर सुद्धा आपल्या क्रिकेटचा क्लास दाखवण्यासाठी प्रत्येक मैदानावर हजर होत असतात असंख्य पाठीराखे यूट्यूबच्या मदतीनं सामन्यांचा आस्वाद घेत असतात आणि जबरदस्त पद्धतीनं एक क्लासिकल दर्जाचं क्रिकेट प्रत्येक मैदानावर बघायला मिळतं आज मात्र पर्व आहे या मैदानावर आमदार चषकाचं खऱ्या अर्थानं मॅच सुरू होते बेलपाडा वर्सेस कुडवली पहिला गोलंदाज येतोय राहुल सोमणे द मॅन फ्रॉम बेलपाडा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं बॅकफूट जाऊन पंच केलाय सर्कलच्या डोक्यावरनं चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गलती से मिस्टेक होती आहे चेंडू सीमारेषे पार पहिल्या चेंडूवर येतोय चौकार 4 धावा जिंदगी क्रिकेट हे खेल है यारो इसे खेलना जरुरी आहे पहिल्या चेंडूवर टॅप शॉट खेळला होता थोडा क्षेत्ररक्षक नक्कीच हाईटचा पुरेपूर वापर करणं गरजेचं होतं पण पहिल्या चेंडूत 4 धावा खातं उघडलं कुडवली संघाचं पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं पॉइंटच्या दिशेनं कट केला सिंगल मिळते या चेंडूवर 5 या आकड्यावर जाऊन पोहोचतो संघ कुडवली देवेन येतोय स्ट्राईकचा भार सांभाळतोय एक चांगला देहष्टीचा फलंदाज चांगला फलंदाज आहे प्रयत्न करावे लागतील कुडवली संघासाठी कुडवली विपक्ष बेलपाडा एक भव्य दिव्य मॅच आपणापर्यंत पोहोचतीये 4 षटकांचा सामना आणि षटकातील पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होतो कव्हर ड्राईव्ह सुरेख आहे गॅप मध्ये चेंडू भिरकावून दिला सिंगल कंप्लीट चुकीला माफी नाही चेंडू सीमा रेषा पार चौकार 4 धावा अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन तुम्ही जेवढं लेझी क्रिकेट खेळाल तेवढं तुम्हाला नुकसान असतं एक सोपा चेंडू होता थोडा क्षेत्ररक्षक संघर्ष करताना दिसला आणि चेंडू जातोय चौकार 4 धावांनी धावसंख्या वाढती आहे 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते संघ कुडवली षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्टँड अँड डिलिव्हर कोणत्या प्रकारचं टायमिंग नाहीये अवे फ्रॉम द बॉडी चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात गुड लेंथवर पडलेला चेंडू यष्टिरक्षक सुरेख पद्धतीनं गॅदर्ड करतोय सिंगल मिळाली असती परंतु कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करतोय गोलंदाज राहुल पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर सिंगल तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि आता मात्र निर्धाव पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं फलंदाज देवेनसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे इनफिल्ड कव्हर करून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने येतोय सुरेख कलेक्शन बघायला मिळतंय बॅकअप चांगला आहे सिंगल मिळते या चेंडूवर धावसंख्या सिंगलला वाढती आहे 10 धावा 5 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी 2 चौकार गेल्यानंतर भरपाई करताना दिसतात गोलंदाज राहुल सोमणे बेलपाडा संघासाठी स्ट्राइक रोटेट होती आणि फलंदाज पुन्हा एकदा अनिल येतोय स्ट्राइकवर एक चांगलं षटक मैदानात बघायला मिळतं पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारचा फुटवर्क नाही आहे नक्कीच स्टेप आउट करणं प्रयत्न होता फ्रंट पुढे घेणं गरजेचं फ्रंट फुट वर जाणं गरजेचं होतं परंतु खडे खडे हा शॉट खेळायला गेला हा फलंदाज दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते षटक क्रमांक पहिलं येते संपुष्टात आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 10 रन्स विदाउट विकेट
सन्मान अर्थात आमदार चषक 2022 दिवस क्रमांक पहिला सेकंड राऊंडची पहिली मॅच अर्थात बेलपाडा वर्सेस कुडवली. षटक क्रमांक पहिलं संपलं. राहुलनं आपल्या षटकामध्ये खर्च केल्या 10 2 चौकार बघायला मिळाले, 2 डबल सिंगल बघायला मिळाल्या, 2 निर्धाव चेंडू. देवेन अजूनही किल्ला लढवतोय आणि त्याला साथ देतोय अनिल. सलामीची जोडी अजूनही मैदानात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज महेश येत आहेत, एक लेजेंडरी गोलंदाज आहेत. बेलपाडा संघासाठी बॅटची लीडिंग एज लागती आहे आणि देवेनला माघारी परतावं लागेल. बॅक टू द पेव्हलियन. नवीन फलंदाज मैदानावर येतोय पंकज, द मॅन फ्रॉम कुडवली. सुरेख बॅटिंग, सुरेख बॉलिंग सुद्धा बघायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. आता मात्र देवेनला माघारी परतावं लागेल. पंकज येतोय स्ट्रायकिंग एंडवर. चांगली गोलंदाजी गोलंदाज महेशच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवर विकेट. आपल्या षटकाचा चांगला श्री गणेशा करतोय. राईट ऑफ राऊंड विकेटनं आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय, पूल केलाय चेंडू. नक्कीच लॉंग लेग झोनमध्ये चेंडू जातोय. डीपमध्ये खेळाडू चेंडूचा ताबा घेताना थोडं क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होतीये. 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. धावसंख्या 2 वाढतीये. 12वर जाऊन संघ पोहोचतोय कुडवली. 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बूंद बूंदचे समुद्र म्हणताय. एक धाव महत्वाची आहे. मॅच मध्ये 4 षटकांचा सामना. 40 ते 50 धावांपर्यंत टार्गेट सेट करावं लागेल. फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये थोडेसे चेंजेस बघायला मिळतात. यावेळेस मात्र बेलपाडा संघाकडून जबरदस्त चेंडू. यावेळेस मात्र बॅटची एज लागतीये. फलंदाज प्रामाणिकपणाचं उदाहरण पेश करतोय आणि त्याला माहित होतं की आपण या चेंडूवर बाद आहोत आणि फलंदाज पंकज आल्या पावली परततोय माघारी. बॅक टू द पेव्हलियन. फलंदाज ज्यावेळेस समोर असतात तर त्यावेळेस नक्की स्वतःच्या कामगिरीवर विश्वास ठेवून टेक्निकनं खेळणं गरजेचं असेल कुडवली संघासाठी. आता मात्र फलंदाज येतोय मयूर. पंकज माघारी परतला. जबाबदारी घ्यावी लागेल, चांगली पार्टनरशिप करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, शॉट सिलेक्शन करणं गरजेचं, सिंगल डबलचं भर देणं गरजेचं असतं. एखादी इनिंग बिल्ड करण्यासाठी ते कार्य करावं लागेल फलंदाज मयूरला आणि त्याला साथ द्यावी लागेल अनिल या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज महेश बेलपाडा संघासाठी. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर डबल आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट. जबरदस्त गोलंदाजी. स्ट्राईक बार सांभाळतोय मयूर. नक्कीच आरसा आहे आपला एका बाईकचा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि धावा आहेत धावफलकावर 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या राहुलनं. महेशनं मात्र जबरदस्त गोलंदाजी केली कारण पहिल्या चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट येते आहे आणि कुठेतरी बॅकफुटवर जातोय कुडवली संघ. परंतु कमबॅक करावं लागेल आणि चांगली धावसंख्या, चांगली पार्टनरशिप, मोठे फटके खेळावे लागतील कारण एक ताकदवर गोलंदाजी समोर असताना त्या स्टाईलनं फलंदाजी होणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज महेश. बॅटची एज लागते आहे. जबरदस्त प्रयत्न. व्हॉट अ एफर्ट्स. प्रयत्नांती परमेश्वर. परंतु यावेळेस मात्र यश मिळत नाही. परंतु स्वतःच्या संघासाठी 100% प्रयत्न केले जात आहेत या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि या चेंडूवर अर्जित झाली सिंगल. एका धावेनं धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज अनिल. सलामीला आले अनिल. यावेळेस मात्र चेंडू सरळ खेचला आहे. चेंडू जातोय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर अलॉंग द कार्पेट. सीमारेषे पार. अनिलच्या बॅट मधून येतो एक ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. 4 धावा.
उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह इनसाइड आउट फटका खेळला अनिलनं. पुढील चेंडू पुन्हा एकदा उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरनं. सुरेख फटका. डीप मध्ये खेळाडू आहेत. जोपर्यंत खेळाडू चेंडूचा ताबा घेईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केले जात आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक दुसरं येते या ठिकाणी संपुष्टात. आफ्टर सेकंड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 19 रन्स. लॉस ऑन 2 इम्पॉर्टंट विकेट्स. 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटकामध्ये धावा आल्या 19. 2 गडी गमावले ते म्हणजे कुडवली संघानं. एक सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं. सिंगल डबल्स भर देताना दिसतात. गॅपचा वेध घेताना दिसत आहेत हे नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी केली होती राहुलनं. चांगली गोलंदाजी महेशनं सुद्धा केली. या षटकामध्ये धावा आल्या 9 धावा आणि 2 विकेट सुद्धा आल्या. एक इकॉनॉमिकल षटक हाताळलं. षटक क्रमांक 3 घेऊन येईल गोलंदाज सुमित, द मॅन फ्रॉम बेलपाडा. स्ट्रायकिंग एंडला आहे मयूर. नॉन स्ट्राइक एंडवाले अनिल. 4 षटकांचा सामना. या 2 षटकामध्ये चांगली धावा वसूल करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण एक टार्गेट सेट करण्यासाठी आव्हानात्मक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगले शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग असणारे फटके खेळावे लागतील फलंदाज मयूर. स्ट्रायकिंग एंडवर 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश करून चेंडू जातोय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न केले. कॅरी करू शकला नाहीये चेंडू, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. पॉइंटवर खूप छान क्षेत्ररक्षण करतोय हा क्षेत्ररक्षक. एकच धाव या चेंडूवर मिळतीये. नक्कीच पहिला गोलंदाज अर्थात राहुल सोमणे चांगली गोलंदाजी केली होती. महेशनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि एक प्रॉपर प्लॅनिंग दिसतंय बेलपाडा संघाचं या मॅच मध्ये. पूर्णपणे टिचून धारदार गोलंदाजी केली जाते. कोणत्या प्रकारचा मोठा फटका, एखादा षटकार आतापर्यंत आपल्याला बघायला मिळाला नाहीये, परंतु प्रयत्न असेल फलंदाज अनिलचा या चेंडूवर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. 15 ते 20 पावलाचा रनअप घेऊन गोलंदाज. चांगली बॉलिंग ऍक्शन. बॅटला ब्रश करून चेंडू जातोय. जेल सुटतोय. चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं सीमारेषे पार. या चेंडूवर मिळतोय कुडवली संघाला ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. 4 धावा. झेल टिपणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा अनिल. टप्पा. यावेळेस मात्र एक टॅप शॉट खेळलाय. मिड विकेट झोन मध्ये जातोय चेंडू. सुरेख कलेक्शन बघायला मिळतंय. बॅकअप चांगलं राहुलच्या माध्यमातून. या चेंडूवर फक्त एक धाव. डीप मध्ये खेळाडूनं फटका खेळला होता, परंतु चांगली फेकी सुद्धा बघायला मिळाली. धावसंख्या सिंगलनं पोहोचतीये 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जबरदस्त मॅच, जबरदस्त क्रिकेट. एक तेरी तो एक मेरी असं क्रिकेट बघायला मिळतं. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग साधलाय. अलाउंग द कार्पेट चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. बॅकफूट जाऊन पंच केला आणि पंच करताना एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. प्रॉपर टायमिंग एक्झिक्यूट झालं होतं. गॅपचा वेध घेणं गरजेचं असेल. चक्रीय व्यूह भेदावं लागेल. 27 वर जाऊन पोहोचतोय संघ कुडवली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सुमित. हो, फुटवर्क नाहीये आणि या चेंडूवर कोणत्या प्रकारचं टायमिंग साधलं नाहीये. फ्रंट फुटवर जाऊन खेळला असता तर कदाचित फटका प्रॉपर एक्झिक्यूट झाला असता. आडव्या बॅटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील. धावसंख्या धावफलकावर 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस मात्र वाईड यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु पंचांनी दोन्ही हात हवेत सैलेत. समांतर धावा मिळतात. आव्हांतर एक्स्ट्राज मध्ये भर पडतीये. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचतोय.
या पूर्ण इनिंगची पहिली एक्स्ट्रा रन बघायला मिळते. एक वाईट फक्त बघायला मिळतोय. एक अतिशय डिसिप्लिन असणारी गोलंदाजी बेलपाडा संघ करतोय. खूप वर्चस्व प्रस्थापित करतोय मॅचमध्ये. मोठे फटके खेळण्याची उत्कंठा फलंदाज मयूरला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर चेंडू मिळालाय. वाडिश थर्ड मॅन मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार. संजीवनी प्रदान करणारा कुडवली संघासाठी ब्रँडेड क्वालिटीचा चौकार, 4 धावा. गेली आहे. नक्कीच धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचतोय संघ कुडवली. फास्ट क्रिकेट खेळायचं, घाई करायची आहे बेलपाडा संघ. 4 षटकांचा सामना आहे. 3 षटकं संपली. 3 षटकामध्ये अतिशय जबरदस्त क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. तब्बल 10.5च्या सरासरीनं धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर. नवीन गोलंदाज येईल चौथं षटक मार्गस्थ असताना. गोलंदाज येतोय अनिकेत, द मॅन फ्रॉम बेलपाडा. चौथं षटक मार्गस्थ होईल. फलंदाज मयूर चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचती आहे. चौथ्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन खूप छान पद्धतीनं सजवलंय बेलपाडा संघानं. स्लिपमध्ये खेळाडू, शॉर्ट लेगमध्ये खेळाडू आहे. आडव्या बॅटनं शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. कोणत्या प्रकारचा शॉर्ट सिलेक्शन करताना चुकी करतोय आणि रनआउटच्या रोखण्याने सुद्धा विकेट मिळते. मयूरला माघारी परतावं लागेल. कॉलिंग चुकलं. दरम्यान विकेटचं पतन होत आहे. मयूर बॅक टू द पेव्हिलियन. आणि मला भीतीच्या झुल्यात झुलवा. खरं आता झुलवतोय गोलंदाज. कारण टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे बॉडी शफल करून झुलवण्याचा प्रयत्न झालाय चेंडूला, परंतु अपयश मिळालं अनिलला. चांगली फलंदाजी केली अनिलनं. सलामीला आलेला अनिल मात्र माघारी परततोय. त्याची जागा भरून काढतो उदयश. मयूर अजूनही मैदानात आहे. एक स्वप्नवत इनिंग साकारतोय. 40 ते 50 धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न असेल उर्वरित चेंडूमध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर होता. ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. थोडंसं क्षेत्ररक्षण मच्छाळ बघायला मिळालं. डीपमध्ये खेळाडू जोपर्यंत चेंडूचा ताबा घेईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 न वाढती आहे, जाऊन पोहोचती आहे 34 या आकड्यावर. 34 रन्स लॉस ऑन 3 इम्पॉर्टंट विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ आहे, चौथं. शेवटचं षटक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळेस मात्र बाउन्सरचा मारा पुल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु कनेक्शन झालं नाहीये, कॉन्टॅक्ट झाला नाहीये आणि दरम्यान निर्धाव चेंडूची होती सांगता. खूप छान गोलंदाजी बेलपाडा संघाकडनं बघायला मिळाली. नक्कीच या विभागातील एक मातब्बर संघ म्हणून ज्याची ओळख आहे बेलपाडा संघ, आणि कुडवली संघ सुद्धा आपलं दमखम या मैदानावर आजमावतोय. परंतु मोठे फटके खेळावे लागतील. चांगला फटका खेळलाय, टायमिंग प्रॉपर साधलाय. डीप मध्ये, लॉंग ऑन मध्ये नक्कीच राहुल चुकी करतोय. डीप मध्ये बॅकिंग दिलं जात आहे. खूप छान क्रिकेट बघायला मिळालं आणि तिसऱ्या धावेसाठी रनआउटच्या रूपाने मिळते विकेट. फलंदाज माघारी परततोय, बॅक टू द पेव्हिलियन. शिवळे संघाचा कर्णधार आणि पाडाळे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. माझा आवाज जर आपल्या कर्णधारापर्यंत पोहोचत असेल तर शिवळे संघाचा कर्णधार आणि पाडाळे संघाचा कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत, यायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उदयश. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह खेळाई, सर्कल कव्हर करून चेंडू जातोय कव्हर स्वीपर मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा मिळतीये रनआउटच्या रूपानं विकेट. सुरेख क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टीरक्षण आणि तेवढ्याच शिताफीनं रनआउटच्या रूपाने मिळतीये विकेट. धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचतीये 37 या आकड्यावर आणि या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. उदेश माघारी परततोय, बॅक टू द डगआउट.
वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 4 आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर नक्कीच एक आतषबाजी करणारा फटका बघायला मिळेल का ही उत्सुकता सर्व प्रेक्षकांची. विकेट येईल, सिंगल येईल, चौकार येईल की षटकार येईल की निर्धाव येईल, काय घडेल या मैदानावर या चेंडूवर. गोलंदाज अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश करून पुन्हा एकदा चेंडू जातोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटच्या रूपानं या षटकामध्ये 4थी विकेट मिळतीये. तब्बल 4थी विकेट रनआउटच्या रूपानं मिळतीये. षटक क्रमांक 4 संपतं, इनिंग सुद्धा संपतीये. धावसंख्या 4 षटकानंतर 38 धावा आणि 4 षटकामध्ये बनवाव्या लागतील 39 धावा, त्या म्हणजे बेलपाडा संघाला निर्धारित 4 षटकामध्ये. शिवळे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. पाडाळे संघानं लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. पाडाळे संघ, राजेश आपला कर्णधार आपण पाठवून द्यायचा आहे. 4 षटकामध्ये गरज आहे 39 धावांची आणि पुढील इनिंग्स अर्थात या 39 धावांचं टार्गेट चेस करताना उतरेल तो म्हणजे कुडवली संघ डिफेंड करण्यासाठी, आणि चेस करण्यासाठी उतरेल तो म्हणजे बेलपाडा संघ. तुर्तास मी घेतोय रजा आणि पुढील इनिंग्स धावतं समालोचन आपल्यामध्ये पोहोचवतील या परिसरातील एक उत्कृष्ट समालोचक आमचे आदर्श, आणि ज्यांच्या समालोचनानं प्रत्येक क्रिकेट रसिकाचं मन मोहून टाकलं जात आहे, अर्थात सुनीलजी शेळके सर. पुढील आवाज. धन्यवाद. धन्यवाद रिची खाडे सर, काय अप्रतिम समालोचन तुम्ही आमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवलं. मराठी भाषेचे थोर जाणकार, क्रिकेटचे चाहते शहापूर विभागाला बिलॉंग करतात आणि शहापूरच्या मातीचा आवाज आपल्यापर्यंत निश्चितच त्यांच्या माध्यमातून पोहोचला. पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद. मित्रांनो, समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला मला वाटतं पाडाळे संघ उपस्थित आहात. माझा आवाज तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचत असेल. संघ कर्णधाराला विनंती, राजेश आपण कोणत्याही पद्धतीचा वेळेचा अपव्यय न करता इथे मात्र दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचंय. शिवशिवळेश्वर शिवळे संघाचा संघ कर्णधार आमच्यासोबत उपस्थित आहे. आपणास पुन्हा एकदा सस्नेह विनंती, वेळेचा अपव्यय न करता आपण नाणेफेकीसाठी लगेचच स्वतःला टॉस बॉक्स मध्ये उपस्थित करा. पहिल्या सत्रामध्ये 38 धावा धप्पल गोल लागताना मित्रांनो आपण पाहिलं, आणि पहिल्या सत्रामध्ये निश्चितच निर्धारित 4 षटकांमध्ये धावा लागल्या. 38-39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये आपण दुसऱ्या सत्रामध्ये बेलपाडा संघ फलंदाजीसाठी आलेला पाहू शकता. विनंती आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण आपलं क्षेत्ररक्षण कोणत्याही पद्धतीचा वेळेचा अपव्यय न करता लगेचच सजवून घ्या. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सलामीची जोडी निश्चितच बेलपाडा संघाकडून मार्गक्रमित झालेली आहेत. ॲज युजल आपण पाहू शकता रोहित हरड आणि त्याच्या साथीने अनिकेत असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. विचार केला तर निश्चितच 10ची सरासरी त्यांना राखावी लागेल. 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि या मैदानाचा विचार केला तर ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय नंदनवन मानली जाते, आणि त्या खेळपट्टीवर इथे मात्र 10ची सरासरी रोखायची असते तर गोलंदाजांना काहीतरी अग्निदिव्य करून दाखवावं लागेल. पाडाले संघाला विनंती आहे, हा सामना दुसरा सत्र लगेच सुरू होईल. त्या सत्रातील पहिला चेंडू फेकला जाण्याच्या आत तुम्ही जर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झाला नाही तर तुम्हाला निश्चितच 2 चेंडूची पेनल्टी देण्यात येईल. यस, माझा आवाज तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचत असेल. तुमचा संघ समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला उभा आहे ते मी पाहिलेला आहे. पहिला चेंडू इथे मात्र पडण्याच्या आतमध्ये तुम्ही जर आला नाहीत टॉस बॉक्स मध्ये तर तुम्हाला निश्चितच 2 धावांच्या चेंडूच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. दिस इज अ डिफरंट काइंड ऑफ पेनल्टी फॉर यू. गोलंदाज तयार. क्रमांक 1 साठी पहिलाच फटका, अप्रतिम फटका. इथे मात्र ड्राईव्ह केले, ऑफ ड्राईव्हचा अप्रतिम नजारा मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात दमदार रोहित हरटच्या बॅटमधून, हा चौकार.
तयार असतील. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे फुलर लेनचा चेंडू आहे. यॉर्करचा निश्चितच चांगल्या पद्धतीने वापर केला गेला. गोलंदाजाच्या माध्यमातून त्याने दिलेलं अगोदरच्या त्या फटक्याला निश्चितच हे उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही. एक धाव धावपल करूया. धावपल 75 5 पर्यंत गेलेली निश्चितच पाहू शकाल. या व्यासपीठावर उपस्थित शिवाजीदादा साशे क्रिकेटचे फार मोठे जाणकार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सर्पमित्रात खऱ्या अर्थाने एका सर्पाची सुटका करून ते इथे मात्र आलेले आहेत. आणि पाहायचंय यानंतर नाणेफेकीचा कौल त्यांच्या माध्यमातून कोणत्या संघाकडे झुकतोय. गोलंदाज तयार. हा फटका चांगला. अप्पिच ऑन ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये ते मात्र सजवली एक क्षेत्ररक्षण त्यापेक्षा अप्रतिम. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. या अगोदरचा सामना निश्चितच मला वाटतं कुडवली संघाने जिंकला होता. त्यावेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं होतं. शिवळी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत लवकरच पोहोचवा. इथे अप्रतिम फटका आहे. हुकचा फटका सजवलाय. नो मॅन्स लँड मधून चेंडू सरळ निघून जाईल. 2 बाउन्सेस ओव्हर दी रो फॉर 4 रन्स. अमोल कोथरे अजित आमदार चषक 2022 हे 5वं पर्व मित्रांनो. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. स्पर्धेच्या पहिल्या दिवसात अनेक मान्यवर मंडळी या व्यासपीठावर आलेली निश्चितच आपण पाहू शकलात. कोणत्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करत असताना निश्चितच त्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये किती गुण मिळतात हे पाहिलं जातं. एखाद्या स्पर्धेचं मूल्यमापन करत असताना त्या व्यासपीठावर किती मान्यवर आलेले आहेत ही संख्या मोजली जाते. आणि आजच्या दिवसामध्ये भरभरून मान्यवर निश्चितच या स्पर्धेच्या भेटीला आलेत. यावेळेस हा फटका सुद्धा सुंदर आहे. क्षेत्ररक्षक बनले फक्त दर्शक. हा चौकार. क्रीडानगरीमध्ये उपस्थित आमचे परम मित्र कोलटण गावचे उद्योजक महेशजी ठाकरे आपणास विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. यस तुमचा चिमुरडा बरोबर आहे. त्याला उन्हामध्ये थांबू नका. इकडे या व्यासपीठावर स्थानापन्न होऊन क्रिकेटचा आनंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये आपण आग ओकणारी फलंदाजी पाहतो. पाहता पाहता 14 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. 3 चौकार आतापर्यंत ते मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलेत. फलंदाजांची कमाल. 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच अनुभवतोय. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. वैभव इज गेटिंग रेडी ऑन इज बॉलिंग मार्क. यावेळेचा चेंडू फुल टॉस आहे. क्लास ऑफ द क्रिकेट. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स. फोमो ला 18 पर्यंत पाहता पाहता 18 धावा धावपलकावर लागल्या. आणि या 18 धावा लावत असताना एकच फलंदाज आपल्याला निश्चितच आक्रमक त्याचं माहेर घर बनताना पाहिलं आपण. 4 चौकार ज्याच्या बॅटमधून आले तो रोहित हरड ॲज युजल निश्चितच आपल्या नावाप्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. क्रमांक 2 साठी गोलंदाज आपल्याला पाहायचंय कोणता वापरला जाईल. इथे मात्र कुडवली या संघाकडून पाहायचंय. पहिल्या षटकामध्ये खूप धावा खर्च केल्या गोलंदाजाने. दुसऱ्या षटकामध्ये जो गोलंदाज येईल त्या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने धावांवर रोख लावावी लागेल. आणि या धावांचा प्रतिबंध निश्चितच इथे मात्र करावा लागेल. पाहायचंय दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून देतील का. क्रमांक 2 साठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये उदेश. या अगोदर पहिला सामना निश्चितच कुडवली संघाने ज्यावेळेस जिंकला होता या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली होती. पुन्हा तीच इथे मात्र ओढावी लागेल. तोच परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये त्याला द्यावा लागेल. खरं तर इथे मात्र आव्हानं बदललेली आहेत. या आव्हानांचा सामना करायचे खऱ्या अर्थाने मित्रांनो समस्या प्रत्येकासमोर येत असतात. त्या समस्यांपासून दूर जाण्यापेक्षा त्या समस्यांचा निधड्या छातीने सामना करावा लागतो. आणि तो सामना केल्यानंतर निश्चितच आपल्याला त्या समस्यांवर मात करता येते. क्रमांक 2 साठी गोलंदाज इथे मात्र उदेशच्या माध्यमातून कशी गोलंदाजी असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकाल. अनिकेत गोलंदाज तयार असतील. उदेश राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू गती परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर फिरतोय. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ह्या गोलंदाजाचं अचूकता आहे. त्याच्याकडे मित्रांनो एखादी निश्चितच अमोल ज्या पद्धतीने आज डिसेंट अटायर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असं वाटतं लग्नासाठी एखादा नवीन मुलगा मुलगी बघायला ज्या वेशात जातो तोच वेश आज अमोलचा आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी डिसेंट लुक. आणि ते मुलगी बघायला गेल्यानंतर निश्चितच मित्रांनो 2 गोष्टी असतात. शिवाजी दादा वानात नाहीतर गुणात. एकतर वानात असावी नाहीतर गुण चांगले असावेत. गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे गती नसेल तर टप्पा तरी चांगला पाहिजे. यावेळेस अप्रतिमरित्या झेल कलेक्ट झाला आणि फलंदाज क्रमांक 1 चा बाद होतोय. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन.
तयार व्हावं लागेल. रोहित हरड याचा आगळा वेगळा प्रयत्न, यावेळेस अतिप्रयोगशीलता कामास आली नाही. इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. बिग विकेट, बिग लॉस. रोहित हरड सारख्या फलंदाजाच्या माध्यमातून असे प्रयोग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत नाही. परंतु क्रिकेट आहे ना, हे परिस्थितीवर खेळलं जातं. परिस्थिती अशी आहे की 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये ज्या 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि तो जो कॉन्फिडन्स आहे त्या कॉन्फिडन्सने त्याला तो शॉट निश्चितच खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. परंतु कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये फार कमी निश्चितच अंतर असतं मैदानाच्या आतमध्ये. ते झालेलं आहे. इथे मात्र रोहित हरडची विकेट गेलेली आपण पाहिली. 18 धावा धावफलकावर. उदेश पाहता पाहता विकेट हॅट्रिकवर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विकेट हॅट्रिकचं वर्णन करत असताना मी कुलदीप यादव निश्चितच तुम्हाला त्याची आठवण करून देतो. परंतु माझ्या डोळ्यासमोर जी विकेट हॅट्रिक आहे ती आहे निश्चितच पाकिस्तानच्या विरोधात घेतलेली इरफान पठाणने कसोटी क्रिकेटमधील विकेट हॅट्रिक. अप्रतिम गोलंदाजी राहिली होती. ऑन इज विकेट हॅट्रिक ऑल. उदेश गेटिंग रेडी, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पंचांनी लाईन इथे मात्र पाहिली आहे, पारखली आहे. दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर्स. यावेळेस पंच आमच्याकडे वेळे हा चेंडू वाईड घोषित केला आणि एक धाव अतिरिक्तच्या रूपाने इथे मात्र धावपलकर जोडली जाईल. पूर्वीच्या काळचा जर क्रिकेटचा विचार केला तर वाईड चेंडू नंतर सुद्धा विकेट हॅट्रिक दिली जात होती. परंतु आता अलीकडचे नियम बदलले आहेत. आता सलगच्या 3 चेंडूंमध्ये जर तुम्ही केली तरच ती विकेट हॅट्रिक. यावेळेस अप्रतिमरित्या हा चेंडू खेळून काढलाय खऱ्या अर्थाने. ज्या पद्धतीने प्रश्न विचारला होता गोलंदाज उद्देशाने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, सुईने ज्यावेळेस काम होत असेल त्यावेळेस दाबण वापरण्याची गरज नसते मैदानाच्या आतमध्ये. तशीच फलंदाजी आहे, शहाणपणाची फलंदाजी आहे. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. धावपलकर धावा यावेळेस असतील 21. आपण पाहतोय सुमित आणि त्याच्या साथीने महेश नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि खाटीकर येथे झालेल्या प्रतियोगितेमध्ये महेश याची काय फलंदाजी राहिली होती. संघाला गरज होती आणि त्या गरजेच्या वेळी उपयोगाला आला होता. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड असं म्हटलं जातं. गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तोच खरा मित्र असतो. खरं तर मैत्रीचं नातं हे कोणत्याही परिमाणामध्ये मोजता न येण्यासारखं आहे. गोलंदाजाला इथे मात्र तयार व्हावं लागेल. ही मैत्री मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. पंच आपण पाहू शकता निश्चितच अंबर गायकवाड आहेत. त्यांच्या साथीने मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये धर्मेंजी बर्मा सर आहेत. खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अनुभव माणसाला कसं जगायचं आहे हे शिकवत असतो. यावेळी चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला वळताना पाहिले. यावेळेस या फलंदाजाचं कौतुक आहे. कारण कोणत्याही पद्धतीने आक्रमक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तो करताना पाहायला मिळत नाही. आणि अशा पद्धतीने त्याचा माइंडसेट आहे म्हणून उद्यासारख्या गोलंदाजाला त्याला टॅकल करता आलाय. धावपलकर धावा 22 आहेत. 39 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचं दुसरं सत्र सुरू आहे. 39 धावा गरजेच्या आहेत. सुमित शेके ऑन इज स्ट्राईक. पहिल्यांदाच स्ट्रायकिंग एंडला येण्याची संधी सुमितकडे आहे. गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा उदेश, राईट आर्म राऊंड द विकेट. इथे हुक करायचंय. पायाच्या झेल घेण्याची संधी आहे. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू. यस इट इज. विकेट गोज डाऊन. गडी बाद. षटकामध्ये 18 धावा गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा इथे मात्र खर्च झाल्या. 3 महत्वाचे गडी बाद करण्यामध्ये सक्सेसफुल ठरला इथे मात्र होत आहे. आता फॉरेस्ट एंड कडून क्रमांक 3 साठी गोलंदाज कोणता वापरला जाईल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. पाहायचं आहे रोशन याचा विचार केला तर पहिला सामना ज्यावेळेस कुडवली संघ जिंकला त्यावेळेस त्याने रोशन याला फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून वापरलं होतं, इफ आय एम नॉट रॉंग.
आणि आता इथे मात्र क्रमांक 3च्या षटकासाठी इथे मात्र त्याला आमंत्रित केलंय. खऱ्या अर्थाने तो निर्णय सुरुवातीला चुकला होता, कारण वैभव याच्या माध्यमातून 18 धाबा खर्च झाल्या होत्या. ही संधी आहे रोशनसाठी. नावाप्रमाणे रोशन कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 17 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ येण्याशेष सामना अजून संपला नाही. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 12 चेंडू 17 धाबा हे जे समीकरण आहे बऱ्याचदा फलंदाजीच्या संघाकडे जात असतं, झुकत असतं. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न नाही, फक्त आणि फक्त मला असं वाटतं एक्सरसाइज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने केली असं म्हणायला हरकत नाही. एक धाव अशा पद्धतीने मिळत असेल तर अधिक काय करण्याची गरज ती काय. धावपलकावर 23 धावा असतील. क्षेत्ररक्षणाचा आपण विचार केला तर ऑन साइडला आपण पाहू शकता 4 क्षेत्ररक्षक इथे मात्र घेऊन गोलंदाजी करतोय. इथेही शॉर्ट पिचिंग आहे, फार मोठा फटका, वज्र प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. धावपलक आपण पाहू शकता 23 धावा धावपलकर आहेत. 29 धावा धावपलकर आहेत. 10 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी गोलंदाज तयार. हा चेंडू अप्रतिम आहे. या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. फुल लेंथ आहे, त्याचबरोबर समोर ठेवत असताना जी दिशा आहे ती अतिशय महत्वाची आहे. मित्रांनो, दिशेवर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि योग्य दिशेने कसोटी क्रिकेटची लाईन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथेही शपल क्रॉस होऊन खेळून काढायचे. या बेस गतीने परास्त केलंय फलंदाजाला, बीट केलं फलंदाजाला, त्याच्याबरोबर त्याच्या बॅटला असंही म्हणायला हरकत नाही. उर्वरित कामगिरी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली. या पद्धतीच्या चेंडूंची गरज आहे. या सामन्यामध्ये कुठेतरी चुरस निर्माण व्हायची असेल, रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये जर निश्चितच प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा असेल तर गोलंदाजाला हेच करावं लागेल. इथे हा चेंडू पुन्हा एकदा समोर ठेवले. सेन्सिबल बॅटिंग यावेळेस आहे. या अगोदर ज्या चुका आपण केलेल्या आहेत त्याचं परिमार्जन करत असताना, त्यातून बाहेर निघत असताना धावपलकर एक धाव जोडली. आणि आता मात्र अब तुम्हारे हवाले वतन साथियो, राहुलला इथे मात्र समोर घेऊन आलेला आहे हा फलंदाज. 30 धावा धावपलकर, 9 धावांची गरज. यानंतर गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. हा फटका इनसाइड आउटचा चांगला आहे. क्षेत्ररक्षक बघा, जेलवर येणं गरजेचं असताना निश्चितच बॅकफुटला गेले असं म्हणायला हरकत नाही. जीवन असो वा क्रिकेट, ज्या ज्या वेळेस तुम्ही निश्चितच समोरच्या दिशेने न जाता कुठेतरी मागचा रस्ता पकडत असता, त्याच्या वेळेस तुमच्यासाठी अडचणी वाढत असतात. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने आमचे आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, हा झेल होण्याजोगा होता आणि अशा पद्धतीचा सामना जिंकण्यासाठी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील. इथे हा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य यामध्ये वतलं गेलेलं आहे. अपिश कव्हर ड्राईव्ह ऑल द वे फॉर 4 रन्स. यस इट इज 4 मोर. असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त विचार करत बसतो, कृती करत नाही. मैदानाच्या आतमध्ये विचार करण्याची आता मात्र खरोखर वेळ आलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी, इथून पुढे फलंदाजी करत असणाऱ्या बेलपाड्या संघाला. यावेळेस डिफेन्सिव्ह शॉट मैदानाच्या आतमध्ये. गरज ही शोधाची जननी असते. तुम्हाला गरजच नाही मोठ्या फटक्यांची, तर अशा पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला नाही. धावपलक आपण पाहिलं तर 37 पर्यंत जाऊन पोहोचले. 2 धावांची गरज असेल. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. एखादा मोठा फटका आला तर या सामन्यात कोडवली संघाचा काम तमाम असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या उंबरठ्यावर, खऱ्या अर्थाने विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. परंतु क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेली असते. क्रिकेटमधील कोणती अशी अनिश्चितता आहे जी बेलपाडा संघाला हा सामना जिंकण्यापासून रोखू शकते? मैदानाच्या आतमध्ये तेच आपल्याला पाहायचंय. हा फटका आगळा वेगळा.
कमी मेहनतीत जास्त परतावा घेण्याचा प्रयत्न राहुलच्या माध्यमातून झाला. असफल प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न, हा चेंडू निर्धाव. असे अजून 2 चेंडू निर्धाव जर आले तर या सामन्यामध्ये काहीतरी रंजकता निर्माण होईल. पाहिजे ते श्रेय निश्चितच गोलंदाजाला जाईल आणि ते त्यालाच करून दाखवायचं आहे. दुसरा कोणाकडे बघून मैदानाच्या आतमध्ये काम चालणार नाही. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने अगदी त्यांच्या मागे सरळ रेषेत क्षेत्ररक्षक उद्देशाला ठेवण्यात आलं होतं. पाहिजे ही प्लेसमेंट त्यांच्या उपयोगाला येईल का? यावेळेस फटका अप्रतिम, विजयी चौकार राहुल सोमनेच्या बॅटमधून. याचबरोबर दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना जिंकला बेलपाडा संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि या पराभूत संघाचं गोड कौतुक. पंचांना विनंती, तो जो बॉल आहे तो जमा करायचा आहे. या सामन्याचा सामनावीर कोण असेल आमचे साथी स्कोरर सुदर्शन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. शिल्पकार महेशाला आपण पाहू शकता. क्रमांक 2चं षटक त्याने हाताळलं. 9 धावा देत 2 गडी बाद केले आणि फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर निश्चितच 11 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला असं म्हणायला हरकत नाही. तो महेश आहे या सामन्याचा सामनावीर. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर क्रिकेटचे फार मोठे चाहते शिवाजीदादा सासे, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते महेशाला सामनावीराचा किताब आणि ती ट्रॉफी द्यायची आहे. टास्का बॉस मध्ये निश्चित सामन्यावरची किताब इथे मात्र दिला जातो महेशाला. वाईल बॉलिंग टेकन 2 important विकेट्स, कन्सिडर्ड ओनली 9 runs and while batting contributed 11 very important runs and clinches victory for his team. Mahesh is the man of the match. Best of luck for next matches. Well played boys.